मुंबईत गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग मांडवा बोट प्रवास सर्वांना सुलभ असतो. मात्र शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरुडमधील प्रमुख नेते अजित कासार आणि त्यांच्या पत्नी नम्रता कासार यांचा भयानक अनुभव आलाय. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशा शब्दात या घटनेचे वर्णन केले जात आहे. मुंबई येथील कामकाज आटोपल्यानंतर मुरुडकडे येण्याचा प्रवास गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू झाला. अजंठा बोटीने सायंकाळी 5:30 ते मांडवा बंदर येथे उतरणार होते. याच बोटीतून रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष असलेले मुरुडचे मनोहर बैले यांनी त्यांच्या पत्नी सुधा ही प्रवास करीत होते. अजंठा कॅटमरान मध्ये एकूण 142 प्रवासी प्रवास करत होते. वाऱ्याचा जोरदार वेग होता. बोट हळूहळू मध्यावर आली. नवीनच बोट असल्यामुळे प्रवासी आनंदात होते, परंतु जोरदार वाऱ्यामुळे लाटा उसळत होत्या. त्यातच बोटीला अचानक भगडदाड पडल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडालाय. हळूहळू बोटीचा मागील भाग पाण्याखाली जाऊ लागला. त्यामुळे बोटीतील महिला आणि लहान मुलं घाबरून रडू लागले, किंचाळू लागली. सर्वत्र वातावरण भयग्रस्त झाले होते. बोटीचा मागचा भाग पाण्याखाली जाऊ लागल्याने सर्व प्रवासी बोटीच्या पुढील भागात येऊ लागले. सर्वांची गर्दी बोटीच्या पुढील भागात झाली. अजित कासार व मनोहर बैले यांनी लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहताच बोटीच्या कॅप्टनने स्पीड बोटींना पाचारण काढून तातडीने मदत मागितली. कोणतीही वेळ वाया जाऊ न देता 12 बोटी तातडीने दुर्घटनाग्रस्त बोटीजवळ आल्या आणि सर्वांना सुखरूप किनाऱ्याजवळ आणण्यात आले. हळूहळू अंधार होत होता, परंतु स्पीडबोट लवकरात लवकर आल्याने बोटीमधील सर्वच्या सर्व प्रवासी सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. नशीब बलवत्तर असल्याने वेळीच मदत धावून आली. उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. याबाबत अजित कासार यांनी सांगितले आहे की, मी व माझी पत्नी नम्रता सायंकाळी 5:30 वाजताच्या अजंठा कॅटमरानने अलिबागला येत होतो. बोट मध्यभागी आली असता खूप जोरात हलू लागली. लाटांचे पाणी बोटीच्या वरपर्यंत येऊ लागले. बोटीमधील महिला रडत होत्या. लोक सैरावैरा पळू लागले. आम्ही सर्वांना शांत राहण्यास सांगत होतो. धीर धरा, लवकरच मदत आपल्यापर्यंत पोहोचणार आहे असे सांगत होतो. सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बोट खूपच खालीवर होत होती. बोट मागच्या बाजूने खाली जात असताना दिसत होती. मग कॅप्टनने स्पीडबोट मागवल्या. 10 ते 12 बोटी आमच्या चारही बाजूनी होत्या. मग हळूहळू बोट जेमतेम मांडवा जेट्टीला लागली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलाय. सर्व प्रवासी सुखरूप किनाऱ्यावर पोहोचल्याने सर्व प्रवाशांनी ईश्वराचे लाख लाख आभार व ऋण व्यक्त केलेत. अतिशय भयावह अनुभव असल्याचे कासार यांनी सांगितले. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.